नमस्कार. चवींच्या बाराखडीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आपण एका नवीन रेसिपीला सुरुवात करूया. कढई ठेवली मी गॅसवर. त्यात मी आता तेल टाकते. तेल गरम झाले ना, वडे आहेत ना ते तळून झाले माझे. ती क्लिप शूटच नाही झाली, कॅमेरा बंद पडलेला. आता तेल मी परत गरम करून घेते आणि त्यात ना हा कांदा आहे ना, 2-3 मोठे कांदे आहेत ना ते घेतले, ते कट करून मी ते टाकते मी आता यात. कांदा भरपूर टाकायचा म्हणजे छान लागते भाजी ती. ही वडे ना ते फ्राय करून घेतले. तुम्ही बघू शकता हे वडे ते शूट नाही झालं, नेमकी बंद पडलेला कॅमेरा. त्याच तेलात मी ना मोठे 2 कांदे घेतले, ते आता छान परतायला टाकले. त्यात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ठेवायचे ते. आणि छान अशी गावाकडची रेसिपी. उन्हाळ्यात ना सगळीकडे वाळवण करतात ना, तर हे सांडगे देखील करतात, कुठे वडे देखील बोलतात त्याला. नक्की करून बघा ही रेसिपी. अगदी साधी सिंपल रेसिपी ही. गावाकडे तर सगळ्यांच्या घरी करतात. पावसाळ्यात भाजी मिळत नाही ना, तर गावाकडे असे वाळवण करून ठेवतात. वड्याची भाजी देखील हे करतात. मग भाज्या जर भेटल्या नाही ना पावसात, सगळ्यांकडे ही अशीच भाजी बनते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कांदा गोल्डन ब्राऊन झाला ना, त्यात आपण मग मसाले टाकूया. कांदा आपला गोल्डन ब्राऊन झालाय, बघू शकता. कांदा चांगला गोल्डन ब्राऊन झाला. आता गॅस कमी करते. आता आपण त्यात मसाले टाकूया. हळद टाकते मी त्यात. मिरची पावडर टाकली. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मिरची पावडर टाकू शकता. हिंग टाकते थोडासा. थोडा धना पावडर टाकते. तुम्हाला पाहिजे असेल तर टाका, नाही तर टाकू पण नका धना पावडर. नक्की थोडी परत मिरची पावडर टाकली आणि ते आता मिक्स करून घेते. थोडीच टाकली मी मिरची पावडर ते. आणि वड्यांमध्ये ना, आपल्या सांडग्यांमध्ये ऑलरेडी हिरवी मिरची, लसूण हे वाटून टाकलेलं असतं, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मिरची पावडर टाकू शकता. छान असं परतून घेतलं. आता हे जे सांडगे आहेत ना फ्राय केलेले, ते टाकून घेऊया आपण. त्यात मिक्स करून घेऊ. आणि आता आपण आपल्या अंदाजानुसार पाणी टाकून घ्यायचं. मी आता पाणी टाकते यात. मी 2 ग्लास पाणी टाकते. आता वडे शिजायला ना थोडासा वेळ लागतो कधी कधी. हे चांगलं मिक्स करायचं. यात आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही मीठ टाकू शकता. यात आता मीठ टाकलं. याच्यावरती आपण आता झाकण ठेवूया. झाकण ठेवून घेऊया. उकळी आली ना का दाखवते मग मी परत तुम्हाला. तर पावसाळ्यात भाज्या वगैरे नाही भेटत, त्याच्यामुळे मग गावाकडे भाजी नसेल तर हीच रेसिपी बनवतात. 10 मिनिटांनी मी तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला उकळी आली. आपण आता 10 मिनिटासाठी तिला शिजायला ठेवूया. परत मी झाकण ठेवते. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून मला सांगा. गावाकडची पारंपरिक रेसिपी आहे.
नक्कीच करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तुम्ही कुठून रेसिपी बघतात ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.